सुपर बाजारमधून बाजार आणलेला आहे बघा. काही एक पिअरचा साबण आणलेला आहे, तुरीची डाळ आणलेली आहे आणि साबुदाण्याचा शाबू चिवडा आणलेला आहे आणि बटाट्याचा चिवडा आणलेला आहे आणि मीठ आणलेलं आहे, सेंधव मीठ आणि तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ अर्धा किलो आणलेली आहे आणि मॅगीचा टोमॅटो केचप आणलेला आहे. हे टोमॅटो केचप आणलेलं आहे, त्याच्यावर हा मॅगी मसाला फ्री मिळालेला आहे मला. अशा प्रकारे सामान आणलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता हे सर्व जागच्या जागी लावून ठेवते. अन्वीच्या डब्यात आज चपाती आणि डाळ कांदा केलेला आहे आजचा. आता याला झाकण घालते मी आणि अन्वीच्या बॅगेत ठेवते. आपण आज छान अशी पालकाची भाजी करणार आहोत. बेसन घेतलेलं आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे आणि बेसन घेतलेलं आहे आणि तो पालक धुवून चिरून घेतलेला आहे बारीक बारीक. आता यात चवीप्रमाणे जिरे घालू. कच्चे जिरे इथे घालत आहे मी, म्हणजे छान चव येते भजीला. 1 चमचा कच्चे जिरे, थोडीशी हळद, इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी, बेसनचं पीठ, त्यामुळे आपल्या भजी छान कुरकुरीतच होतील. अगदी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि प्रथम हे सगळं हाताने मिक्स करू. म्हणजे या पालकाला सर्व हे लागेल. मग आता थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे ना. अगदी थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे. जास्त पण पाणी घालायचं नाही याला. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. इथं असं प्रमाण व्हायला पाहिजे बघा भजीचं. असं व्हायला पाहिजे पीठ भजीचं. या छोट्या कढईत आता तेल घालून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम करून घेऊ. तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे. आता इथं भजी सोडून घेऊ. छोट्या छोट्या अशा भजी सोडून घ्यायच्या आहेत. जेवढ्या मावतील तेवढ्याच भजी सोडून घ्यायच्या आहेत आणि भजीवर असं तेल सोडायचं आहे. आणि आता भजी तळून घ्यायच्या आहेत आपल्याला. जेवढ्या मावतील तेवढ्याच भजी सोडायच्या आहेत. इथं दोन्ही बाजूनं भजी छान कुरकुरीत भाजून घ्यायच्या आहेत. इथं गॅस बारीक ठेवलेला आहे मी. कुरकुरीत छान भजी आपल्याला तळून झालेले आहेत. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. अगदी छान भजी सुटली झालेली आहेत आपल्या. आता ह्या काढून घेऊ.
तेल नितळून घेऊ तर. जेवढ्या मावतील तेवढ्याच सोडायच्या आहेत भजी यात. आणि पुन्हा यावर तेल घालून अशा भजी तळून दोन्ही बाजूने भजी तळून घ्यायच्या आहेत एकसारखा लाल होईपर्यंत. ह्या पण भजी तळून घेते. दोन्ही प्रकारे चांगल्या भजी तळून झालेल्या आहेत आपल्या. आता हे भजी मी काढून घेते. बघू शकताय कुरकुरीत अशा भजी तळून झालेल्या आहेत. अशा काढून घेते आणि सर्व भजी आपण अशाच प्रकारे तळून घेऊ. पालक भजी तयार झालेले आहेत. इथं खमंग कुरकुरीत पालक भजी तयार आहेत आपल्या इथं. आजचं माझं जेवण पहा. वांग्याची भाजी झणझणीत, आत्ता केली कुरकुरीत पालकची भजी, लोणचं आणि चपाती. हे आहे माझं आजचं जेवण, म्हणजे सर्वांचंच. कशी झाली अन्वी भजी? तोंडानं सांग. भजी कशी झाली? हां.